हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत माझी यूट्यूब फॅमिली? सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. तर चला नमस्कार, मी किचनमध्ये आले आहे. तर आज एक छानपैकी मस्तपैकी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ध्यान देऊन बघा माझी आजची रेसिपी आणि कशी वाटली ते नक्कीच सांगा. चला तर आपण किचनमध्ये जाऊया. कांदा, टमाटा, बटाटा कापून घेतलं आहे. सर्व कापून घेऊन मिरची पण कापली आहे. सर्व दाखवत आहे बघा, मला कापून दाखवलं आहे. स्पेशली आज भाजी चपातीच बनवणार आहे. बघू शकता माझी ही आजची रेसिपी. ध्यान देऊन लक्ष देऊन बघा. मुलांना डब्याला रोज काय द्यायचं याचं खूप प्रश्न असते. तर आज मी विचार केला, आमच्या घरी कडधान्य होतं म्हणून मी भिजू घातलं होतं. अख्खी मूग, हिरवी मूग असते ना, पौष्टिक असते ती. मुलांना जास्त तो शक्यतो कडधान्यच खाऊ घालायचं, त्याच्यामध्ये हे असतं पौष्टिक असतं म्हणते. म्हणून जास्त करून कडधान्य पालेभाज्या हे जास्त खाऊ घालायचं मुलांसाठी, छान असते हे. तर मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे, कापून घेत आहे. बटाटा, कांदा, टमाटा आणि मिरची. एकच मिरची कापून आहे. थोडासा लाल मसाला पण वरून टाकणार आहे मी. मुलांना कसं आवडन तसं बनवून द्यावं लागतं. तर चव लागला तर खात नाही मुलं. बघा हे सर्व कापून झालं आहे. टमाटा, बटाटा, कांदा, मिरची सर्व कापून झाले आहे. तर चला आता मी गॅसवरती कढाई ठेवून कढाई पेटवून घेते. कढाई पेटवून घेऊन मस्तपैकी तेल टाकून गरम करून द्यायची. कढाई लगेच गरम होत नसते. अगोदर गॅस पेटून कढाई चालू ठेवायची. गॅस पेटून कढाई ठेवायची गरम करायला. नंतर वरून मूग आहे भिजू घातलेली. गॅस पेटून कढाई ठेवायची तापायला आणि 2 पळ्या तेल टाकायचं आहे छानपैकी मस्तपैकी आणि कढाई टाकून द्यायची. त्यावर मी ते कांदा बटाटा कापून घेतले ते धुवून घेते. पाणी टाकून छान मस्तपैकी धुवून घ्यायचे आहे. आणि गॅस पेटून थोडा गॅस मिडियम याच्यावर चालू करून कढाई तापायला ठेवायची आहे. गॅस पेटून नंतर तेल टाकायचे. 2 पळ्या तेल टाकायचं. वरून ते कांदा टमाटा छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे. 2 पळ्या तेल टाकल्यानंतर तेल टाकून द्यायचं छानपैकी आणि कांदा टाकायचा. त्याच्यामध्ये कांदा जरा सुट्टा मोकळा करून घ्यायचा. हे छानपैकी ते परतलं सगळ्याला छानपैकी भाजून घेता येते. तेलामध्ये परतून घ्यायचं. तेलामध्ये छानपैकी लालसर मिरची टाकली, कांदा टाकला आहे. बाकीचे टाकायचं आहे. कांदा छानपैकी लालसर भाजून घ्यायचे. नंतर टमाटा टाकायचं त्याच्यामध्ये. टमाटा टाकून ते पण छानपैकी भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये लाल होईपर्यंत छानपैकी लाल होऊन द्यायचं. टमाटा पण भाजायचा आणि बटाटा पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. सर्व बटाटा पण टाकला आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि वरून मी बघा मूग चांगली मस्त भिजली आहे. मूग पण टाकून घेणार आहे. मी सर्व आधी टाकून घेतलं. मग नंतर मीठ मिरची टाकून घेणार. बघा लक्ष देऊन छानपैकी सर्व मिक्स करून घेतलं आहे. तेलामध्ये छानपैकी परतून घेतलं आहे.
सपक भाजी करून घेतली, काढून घेतली छोट्या मुलासाठी. मग आता वरून थोडी मिरची टाकून परत घालून थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं आहे. आणि मी ते चपाती बनवत आहे. चपातीचा गोळा करून तेल लावून मस्त चपाती लाटून शेकून मस्त लाटायची, गोल मस्त लाटायची आणि तिला मस्त लाटायची, भाजून घ्यायची छान घ्यायची काढू शकता, उलटाने पण काढू शकता. छान पैकी छानपैकी आणि मस्त तो दोनच येतात, चार पदार्थ करायला तेल लावतात, हे करतात. आणि ही माझी डिश झाली आहे. बघा कशी वाटते ती चपाती, अख्खी मुगाची भाजी आणि चपाती वरून दाखवलेली. तुम्हाला कसा वाटला ते माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच करा आठवणीने. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. बाय बाय.